मित्रांनो, मी श्रीयश नलवडे. नमस्कार मित्रांनो, मी तानाजी खर्चे. आता तुम्हाला वाटत असेल हे दोन दोन पत्रकार एकत्र आलेत. अहो काय येऊ नये, थोडीशी वेगळी संकल्पना. इंदापूर तालुक्यात कसे दोन नेते एकत्र आलेत विकासाच्या मुद्द्यावर, तसं आम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन कशाला लय कष्ट करायचे, दोघांनी एकत्रच मुलाखती घ्यायच्या. पत्रकारांनाही एकत्र येणं गरजेचं आहे, कारण लोकांच्या मनामध्ये नक्की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काय चालू आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही हे एक वेगळा संकल्प आणि वेगळा एक विचार घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. आता विचार तो जो विचार आहे, आणि आम्ही ज्या पद्धतीने आता लोकांना बोलतं करणार, तुम्हाला जर आवडलं असेल ना, ह्यांचा चॅनल चला नाव सांगा, ER वाले ER न्यूज मराठी जो चॅनल आहे आपला, त्याला सबस्क्राईब करा आणि जनता एक्सप्रेस मराठी न्यूजला पण सबस्क्राईब करा. बऱ्यापैकी सगळ्यांनी सबस्क्राईब केलं, आणखी एकदा करा. चला आता आपण बघतोय ह्या ठिकाणी जी आहे मशाल पेटली. ही जी मशाल पेटली ना, ही मशाल घड्याळाविरुद्ध आणि कुणाविरुद्ध? घड्याळाविरुद्ध. आणि जे मुळात म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की घड्याळाच विरुद्ध मशाल पेटलेली आहे. नाही कमळ पण आले ना त्याच्यात, कमळ तर आहेच, पण मुख्य मुद्दा जो आहे तो असा आहे की इंदापूर तालुक्यामध्ये जे 25-30 वर्षापासून एकमेकांचे वैरी किंवा एकमेकांच्या विरोधामध्ये उभा ठाकलेले आहेत ते नेते खरं तर एकत्र झालेत. बरोबर. जनतेचं म्हणणं काय आहे त्याच्या विरोधात त्यांनी मशाल पेटवलेली दिसते. आता आज ही मशाल पेटली ना, ती मशाल शिवसेनेची मशाल आहे. ज्या ठिकाणी आम्ही उभा आहे ना, ते गंगावळण गाव आहे. अगदी चांगल्या पद्धतीने आणि नदीकाठी वसलेलं हे गाव आहे. त्या गावातल्या हे थोडस साईडला बघा, साईडला सर थोडस तुम्ही आता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाहता येतं सगळे वयस्कर लोक टोपीवाले हे महत्वाचं आहे. टोपीवाल्यांनीच पुढे नेलतं. आजही टोपीवाले परत एकत्र आलेत. आणि नुसती टोपी म्हणजे आता लोकसभेपुरती मर्यादित नाही टोपीने खरं तर इंदापूरचा स्वातंत्र्यापासूनचा काळ या टोपीवाल्यांनी बघितलेला आहे. इंदापूरमध्ये असं कधी झालेलं आहे का हे आपण या सगळ्या लोकांना विचारणार आहे की आपण हे नक्की दोन नेते एकत्र झाले पण हे टोपीवालेच भांडत होते खरं तर पाठीमागच्या विधानसभेला. आता पाहायला गेलं तर कुणाला बूथवरती उभा राहून हेच टोपीवाले भांडण करत होते, आमच्या नेत्याला आमच्या सहकार्याला निवडून द्या म्हणून. तत्पूर्वी ह्या गंगावळणच्या पंचायत समितीमध्ये जे उभा राहिलेत सुधीर पाटील, हे सुधीर पाटील आहेत. आणि ही सर्व त्यांची टीम तालुका प्रमुख आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी तालुक्यातून वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी लोक आलेत. पहिल्यांदा सुधीर पाटलांना प्रश्न तुमच्यापासूनच चालू करा. काय पाटील, कस काय विचार आला म्हणजे हे नक्की डोक्यामध्ये कसं काय? एकंदरीत पाहायला गेलं दोन बलाढ्य शक्ती म्हटलं जातंय इंदापूर मधले एकत्र आल्यात, त्यांना टक्कर देण्याचं धाडस कसं काय झालं? आता कसं आहे माहिती आहे का, मी प्रशासनामध्ये गेली 20 वर्ष काम करत होतो, गव्हर्नमेंटमध्ये होतो. परंतु मी गेल्या 10 महिन्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि माझं स्वच्छंदी आयुष्य जगावं अशी माझी संकल्पना होती. पण गेल्या 1 महिना 1.5 महिन्यापासून बघतो हे वातावरण एवढं गढूळ झालेलं आहे. नगरपालिकेचे इलेक्शन झालं असेल, त्याच्यात कोणाची युती, आता हे तुमची पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये वेगळीच युती, काय चाललंय हे कळत नाही. तर मग आम्ही विचार केला की चांगला विचार कुणाकडे आहे. तर आम्हाला असं जाणवलं मला स्वतःला की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेमध्ये चांगला विचार आहे, त्यांचं चिन्ह मशाल आहे आणि ती मशाल जर पेटवली तर ह्या अंधकारातून आपल्याला उजेडात आणू शकते. म्हणून आपण या सगळ्यांना जे आमचे जुनी जाणती लोक आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून मी हा विचार म्हणजे संकल्पना केली. चला ओके, आपण आता तालुका प्रमुखांकडे येऊ. तालुका प्रमुख पण उभा आहेत ना जिल्हा परिषद गटात. नाही हे महत्वाचं आहे खरं तर. तालुका प्रमुखाला माहित असतं इंदापूरमध्ये नक्की काय चाललंय ते महत्वाचं. उमेदवारापेक्षा जास्त माहिती कोणाला? तालुका प्रमुखाला. बरोबर. काय नक्की त्यांचा जरा काय तुम्ही तुमच्या जनता एक्सप्रेस कडून जरा चला, मला पहिलाच प्रश्न आहे, हे सगळे एकत्र आलेत, तुम्ही तर उभाच आहे, हे सगळे एकत्र आलेत, काय वाटतं कशासाठी एकत्र आले? चला इथून सुरुवात. हे सर्व जे एकत्र आलेले आहेत ते स्वतःचे म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, काय ठिकाणी उमेदवार स्वतःची मुलांना उभा केलेला आहे. तर आता ते स्वतः झाले, आता त्यांच्या मुलांना लॉन्चिंग करून त्या राजकारणात आणायचा प्रयत्न चालू आहेत. आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन जनतेचा आवाज ऐकला आणि सर्वसामान्य माणसा घरातील गरीब कुटुंबातील आम्ही उमेदवार दिलेले आहेत. पण ते असताना काय उमेदवार आमचे सुशिक्षित जसे पाटील जे सेवानिवृत्ती स्वीकारली, त्यांनी चांगल्या कामा पोस्टवर होते, त्याच पद्धतीने निमसागर येथे आमचे डॉक्टर महिला तिथं जिल्हा परिषद लढवते. कदम वकील शिरसटवाडी सारख्या गावात एक विधितज्ञ आहेत, असे म्हणजे हुशार आणि सुशिक्षित आम्ही उमेदवार दिलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही सर्वजण आज ही मशाल पेटवलेली आहे ती ह्या प्रस्थापितांच्या विरोधात पेटवलेली आहे. मेन मुद्दा असा आहे की तालुका प्रमुखांनी इथं तुम्ही पाहिलं की पोरांचा विषय काढला, नेत्यांच्या लेकरांचा विषय काढलाय, महत्वाचा आहे विषय हा. अहो तालुका प्रमुख, मला एक सांगा, तुम्ही लेकरांचा विषय काढला, काय नक्की जनतेत चर्चा आहे एकंदरीत? आता हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित, आमच्यापेक्षा तुम्ही जनतेपाशी जाता, विचारताय. आम्ही जे सांगतोय ते तुम्ही प्रत्यक्ष जनतेतच आवाज घ्या. ते आवाज जर बघितलं ना तर ह्यांना तिसरा पर्याय म्हणणं चुकीचं होईल.
बरं, यांना बरं, तर बरं. पहिला पर्याय म्हणायला पाहिजे, एवढा आवाज त्या ठिकाणी वाढलेला आहे. आपण वाढलेलं आता नाही, नाही, पण एकंदरीत तालुका प्रमुखाला माहित असलं पाहिजे ना बाबा, नक्की काय आहे, नक्की चर्चा काय एकंदरीत सांगा ना तुम्ही जरा. सांगा ना जनतेची जी चर्चा आहे ना ते सर्व तुम्ही ऐकलेलीच आहे. हम्म. आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही जनतेचाच आवाज ऐकला. मी आताच सांगितलं जनता तालुका एक्सप्रेस. प्रमुख राजकारणी थांबा थांबा, थोडे टोपीवाल्यांशी बोल. टोपीवाले हा, हा, ए तसं नाही, आधी तुमच्यापासून इकडे- करायचे. इकडे- आधी आता काय तुमच्यापासून. झालेलं आहे, दोन पत्रकार आहेत त्यामुळे मध्ये घेणार आहे आम्ही आता. आम्ही सोडणार नाही, उत्तर तर द्यावाच लागणार आहेत. काय नाही काय सांगताय, हे सगळं आता तालुक्यातलं वातावरण बघितलंय. बर्णे मामा, हर्षवर्धन पाटील दोघं वेगवेगळे वेगवेगळे होते. होते एक झाली ना आता वर. झाली की एक मग आता झाली, कसं? दोघांनी बी आपलीच उभा केली. हा? आणि कोण गरीबाला कोण ओळखतो? मग हं, हं. त्यात मध्ये हे काय, मग अध्यक्षाने आपले मशाल पेटवली. हं. हा. आता बघितलं तुम्ही, मशाल हाय पेटलेली, ही शेवट मशालच पेटणार आहे. बर नाही पण ह्यांनी लेकर उभा केलं, तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही लेकर उभा केला स्वार्थासाठी केली, ती एक झाली राव, एक झाली, एक झाली ती. मग आता कसं करायचं? आता आम्ही येणार, शिवसेना येणार आहे, बाळासाहेब ठाकरेजी शिवसेना येणार. अच्छा, फुल कॉन्फिडन्स मध्ये शिवसैनिक आहेत. या बाबा इकडं, महाराज जय हरी. कसं आता काय, तुम्ही तर जय हरी म्हणलं, तुम्हाला यापूर्वी रामकृष्ण हरी पण म्हणलं होतं तुम्ही, आता रामकृष्ण हरी म्हणायचं का काय म्हणायचं, आता जे हरीच म्हणायचं का जय महाराष्ट्र म्हणायचं? जे हरी आणि सगळ्यात भारी. अरे बापरे, तर असं जबरदस्त आहे. आमचे पूर्व पश्चिम वाहणारी गंगा याच ठिकाणी दक्षिण उत्तर झाली. पूर्ण गंगेने वळण मारल्यामुळे ह्या गावाला गांगोळण नाव आहे. आणि पवित्र आणि पावन अशा वातावरणामध्ये आज शिवसेनेच्या नारळ फोडला. आणि गंमत अशी, पूर्वीच्या काळामध्ये कुस्त्याचा हंगामा भरायचा ओके, बरं का, हम्म. आणि मोठा पैलवान आल्यानंतर कपडे न काढताच इनाम न्यायचा. अरे बापरे, हा. मग त्यांनी कमीत कमी कपडे काढावते ह्या भावनेने का होईना आम्ही कंबर बांधून उभा आहे. ही मोठा पैलवान कोण आहे? आता ह्यातला मोठा पैलवान आता साहजिकच आहे. चर्चा अशी चलती, अरे तुमचा येडा नाद आहे बरं का, सगळं राजकारण एक झालं आणि तुमचं कुठले टेकायचं, बरोबरच आमचं आहे मग. टेकू नाही तर ना टेकू, पण त्यांचं एक झालं म्हणून आपण गप्पच बसायचं का? आपण आपल्या पद्धतीने काहीतरी केलंच पाहिजे. विरोधक पाहिजे. विरोधक पाहिजेच. आणि विरोधक असा आहे, आमच्या परिसराचं एक भूषण कळशी गंगोळण आगुतीवर कुठे ह्या परिसरातलं एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक दिलदार नेतृत्व आमचे सुधीर भाऊ पाटील यांचा ह्या परिसरामध्ये चांगला बोज आहे. शिवशंभू कार्यालय चालतं, गोरगरिबाच्या लग्नाला ह्याला मदत करतात, म्हणजे जेणेकरून बाबा त्यांना जमन ते कार्य करतात. म्हणजे काम चांगलं आहे मग. काम चांगलं आहे. आणि काम चांगलं असल्यामुळं पुढच्याला कमीत कमी पुढे काय का घडाना पण हादरा बसन अशा प्रकारचं वातावरण आज तयार केलं. जवळजवळ 100 नारळ फुटला असते ना भाऊ. हो. आणि प्रत्येक ठिकाणी शिवसेना प्रेमी लोक दिसली नवीन चेहऱ्याची. तर हे वातावरण सुंदर आहे, भिण्याचे काही कारण नाही. उलट पुढच्यालाच हादरा बसला पाहिजे. त्यांचं खबरे बी असं असतात की ते असं होते, तसे होते, हे तिकडे होते, महाराज इकडे होते, पण आपला विजय हा नक्की आहे. हे अगदी काळ्या दगडावली रे. पण इथे एक प्रश्न असा आहे महाराज, मला एक सांगा तुम्ही, की आता पाहायला गेलं तर इंदापूरमध्ये तुम्ही म्हणता की 2 पैलवान किंवा मोठा पैलवान असं तसं तुम्ही सांगत होता. घराणेशाही बद्दल काय बोलणार आहे तुम्ही? जरा सुशिक्षित घराण्याशाही असं आहे, काही करून कसंही करून कसं कबड्डीच्या डावामध्ये फटी शिवण्याचा प्रयत्न करतात, तसं एकत्र होऊन मुलं उभा करून मुली उभा करून काय का होईना करून त्यांना स्वार्थ गाठायचा ह्या भावनेने ती एकत्र झालेली ती. त्यांचा आतून प्रेम जिव्हाळा कुठलाही नाही आणि उद्या राहीन हे सांगता येत अहो, नाही. पण हे पैलवान म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलोय बाबा. कशाच मुद्द्या विकासाचे मुद्दे एकत्र आलेत ना, ते अजिबात तालुक्यात नाही. विकास करायचा आहे म्हणून एकत्र आलेत. असं कसं अजिबात म्हणतात? नाही, स्वार्थापोटी एकत्र झाल्यात. ती खुर्ची कशी तरी त्यांना मिळवायची आणि खुर्ची मिळवून काय करायचं आम्ही करू, अशी त्यांची भावना आहे. मग सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आज मी नेहमी सांगत असतो माझ्या प्रवचनातून कीर्तनातून, प्रत्येक नेत्याने सर्वसामान्य शेतकरी त्यांच्या रिंगणात नाचवला, पण आज आमची शिवसेना दीन दुबळ्याला गोरगरिबाला वाचवणार आहे ही मला खात्री वाटते. आणि शिवसेनेचा विजय हा नक्की होणार आहे, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका चला, नाही. पुढं आणि घ्यायचे कोणाचे? हा, मग इथं सगळे टोपीवाले अहो, थांबलेत. नाही नाही, या टोपीवाल्यांना बोलायला लावलं बरं, पाहिजे. बोला, बोला, माळकरी बोला, लोक आहेत बोला, सगळे. बोला, एकदा नक्की, बोला. हा. काय आता तुमच्या मनात नाही, काय आहे सांगा. पुढे या पुढे या मागं सरू पुढे, नका या बाबा. पुढे. घाबरायला बोलायला लावायचं. नाही बोलायला मग ऐका की, बोलायचं. मला एक सांगा तुम्ही किती वर्षापासून ही निवडणूक पाहताय? इंदापूर तालुक्यातली निवडणूक किती वर्षापासून बघताय? गाय वासरापासून
गाय वासरा बस गाय वासर म्हणजे आम्हाला कळलं नाही आम्ही आता नवीन काँग्रेस 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 मोठ्या त्यावेळेस भावापासून. कसं होतं वातावरण, आता काय चाललंय, हे काय फरक आहे दोन्ही? आता काय झालंय हा. आता तुम्ही उभा राहिला की मी उभा राहायचं, मी उभा राहिला की यांनी उभा राहायचं, चौथं कुठलीच नाही. नाही नाही, पण आता मला एक सांगा, तुम्ही शंकरराव पाटील म्हणजे मोठे भाऊ, हो, हो. अगदी इंदापूर तालुक्याला म्हणजे सगळ्यांना दैवत मानतात त्या लोक इंदापूर मधले. मला एक सांगा, भाऊंच्या काळापासून तुम्ही निवडणूक बघताय, असं कधी इंदापूर मध्ये झालंय का? असं नाही, कुठं इलेक्शन आलं बी माहिती बी पडत नव्हतं. काय पुढारी एवढं नव्हतं, आता पुढारी लय झाले का? अशी वानकडे आहे. चला असू द्या तानाजी, लय वाढवू नाही ना, लय व्हिडिओ वाढवून उपयोग नाही, लोकांना पण वेळ पाहिजे ना बघायला. नाही नाही, पण एकंदरीत पाहायला गेलं का नाही, आपण एकंदरीत पाहतो बघा, तुम्ही आता हे सामान्य लोकांचे प्रश्न किंवा बाजारात फिरतो इकडे तिकडे इंदापूरमध्ये, लोकांचा एकच प्रश्न आहे, हाच प्रश्न आहे खरं तर. लोक म्हणतात यार घराणेशाही किंवा आपल्याच पोरांना उमेदवार दिली, शेतकऱ्याच्या पोरांनी काय करायचं, हाच प्रश्न. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? बरोबर आहे, आपल्याला आता लगेच ह्या व्हिडिओ मध्ये काय करायला नको, आणखी भरपूर या ठिकाणी. पण एक लक्षात घ्या, दोन्ही ज्या वेळेस नेते एकत्र येतात त्यावेळेस आहे ना, छोटी मोठी का असना, ही लोक या ठिकाणी येतात आणि त्यांचा आवाज कशा पद्धतीने येतो. कुठे दादा, कुठे या इथं. छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, नितिन दादा तुम आगे बढ़ो, पाटील साहेब तुम आगे बढ़ो, शिवसेना. नाही हा आम्ही आता एकंदरीत मी अख्ख्या महाराष्ट्रभर फिरतोय, अगदी अहिल्यानगर इकडं तिकडं, हे एवढं मोठं विद्रोहाचं शिंग फुकणं एवढं सोपं नाही. मुठभर लोक काय करू मुठभर लोक. शकतात येणाऱ्या दोन काळामध्ये नेते इंदापूर मधले एकत्र झाले आणि त्यांच्या विरोधामध्ये शिंग फुकणं एवढं सोपं नाही. याला म्हणायचं सामान्य लोकांचा आवाज खरं तर. म्हणजे अगदी मी माळशिरस मध्ये पण फिरत होतो, इकडं अहिल्यानगरला गेलो होतो, तिकडंही पाहिलं बऱ्याच ठिकाणी, पण असा विद्रोह खरं इंदापूरमध्येच होऊ शकतो खरं तर. इंदापूरमध्येच होऊ शकतो. त्याचं कारण पण असं आहे, गेल्या अनेक वर्षापासून ह्या कार्यकर्त्यांनी एकमेकाची डोके फोडलेले आहेत. अनेक वर्षापासून 20-25 वर्ष त्या ठिकाणी केसेस चालू आहेत. आणि आता अशा पद्धतीने एकत्र येणं नेत्यांना पटलंय, कार्यकर्त्यांना पटलं नाही. हे त्रिवार सत्य आहे, हे नेते मंडळींनी जाणून घ्यावं. एक वेगळा प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता. यामध्ये आणि एक महत्वाची गोष्ट आम्ही काय करणार आहे माहितीये का, फक्त एवढंच नाही, आता इथून पुढे इलेक्शन किती 10 दिवस राहिलेले आहे साधारणतः, आणि जेवढे दिवस राहिले तेवढे दिवस आम्ही हाच प्रयोग संपूर्ण इंदापूर आणि एकंदरीत जे पुणे जिल्हा आहे, पुणे ग्रामीण आहे, त्या संपूर्ण पुणे ग्रामीण मध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या ठिकाणी आता पुढच्या गावात जाणार आहे, आम्ही पुढच्या शहरात जाणार आहे. तुर्तास आम्ही इथं थांबतो. मी श्रीयश नलवडे, मी तानाजी करचे. तुम्ही पाहत राहा ER न्यूज मराठी. तुम्ही पाहत राहा जनता एक्सप्रेस मराठी न्यूज. धन्यवाद. धन्यवाद.